Hello everyone. I am an Ayurvedic practitioner. My name is Dr. Ashlesha Gokhale. Today I want to tell you about some of the Ayurvedic medicinal preparations. Like I want to highlight a point saying that there are no steroids in our Ayurvedic medications. There are some minerals, some herbs which are directly used in medicine purposes, and some of the rasa aushadhis. Rasa aushadhis means what? Some of the metals are being used in our practices, but we don't use any metals in a direct form. We first purify them, they go under some processing. After processing them only, we use it in medicine form. So directly no metals are being involved in any of the medicines of Ayurveda. So before interpreting about the medications of Ayurveda, please read the literatures. Please try and understand what are the contents are there in Ayurvedic medications. So please try and understand there are no steroids in our medicines. So we don't have any painkillers. We only give symptomatic treatment, that is like whatever symptoms are there, according to that, whatever diagnosis we do, depending on that, the treatments are planned. आता हेच सगळं तुम्हाला मी मराठीत सुद्धा सांगणार आहे की माझ्याजवळ पुष्कळ पेशंट येतात, ते मला एकसारखं एक गोष्ट सांगत असतात की आयुर्वेदामध्ये स्टिरॉइड्स आहेत का, माझं वजन वाढतंय त्याला कारणीभूत स्टिरॉइड्स आहेत का, आयुर्वेदा मेडिसिन्स मध्ये काही स्टिरॉइड्स टाकलेले असतात का. तर कृपा करून समजून घ्या की आयुर्वेद मेडिसिन्स मध्ये स्टिरॉइड्स नाही आहेत. त्याच्यामध्ये हर्ब्स वापरले जातात. बरेच डायरेक्ट हर्ब्स आपण जंगलातून आणून वापरतो किंवा आपण त्याच्यावरती काही प्रोसेसिंग केल्याशिवाय, ते प्युरिफाय केल्याशिवाय वापरत नाही. डायरेक्टली कोणतीही गोष्ट आणून वापरली जात नाही. प्रत्येक गोष्टीवरती त्याचे प्रोसेसिंग होत असतात. त्यानंतर मेडिसिनचे स्टँडर्ड फॉलो केले जातात आणि मगच त्याचं रिसर्च वर्क झाल्यावरच ते मेडिसिन्स मार्केटमध्ये येत असतात. प्रॉपर त्याच्यावरती रिसर्च झाल्याशिवाय कोणतीही औषधं बाहेर उपलब्ध नसतात. आणि रसौषधीज आणि मेटल्समुळे कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. कारण रसऔषधीच तेव्हाच दिलं जातं जेव्हा गरज आहे. पण ते रसऔषधीमध्ये जे काही मेटल्स वापरलेले असतात, उदाहरणार्थ आपण सुवर्णभस्म वापरतो, रजतभस्म वापरतो, ताम्रभस्म वापरतो, पण त्याचे सगळे प्युरिफिकेशन प्रोसेस झालेले असतात. मगच ते औषध स्वरूपात वापरले जातात. त्या औषधांमुळे तुमच्या किडनीला, तुमच्या लिव्हरला काहीही त्रास होऊ शकत नाही. पण एवढंच आहे की कुठच्याही वैद्याच्या सल्ल्याशिवाय तुम्ही जर हे रसऔषधीज घेत असाल किंवा कोणतेही औषध गरजेपेक्षा जास्त वापरत असाल, उदाहरणार्थ अश्वगंधासारखे औषधं आहेत जे तुम्ही कोणाच्याही सल्ल्याशिवाय जर वापरत असाल तर तुम्हाला त्रास नक्की होईल. कुठलीही औषध असो, आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक असो, ते औषध डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अति प्रमाणात वापरल्यास नक्कीच त्रास होतो. नाहीतर कुठल्याही आयुर्वेदिक औषधांनी त्रास होण्याचं कारण नाही आहे. धन्यवाद.